आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। संभाजी ब्रिगेडच्या प्रादेशिक बैठकीत संघटनात्मक शक्तीचा जागर, शेतकरी विद्यार्थी प्रश्नांसाठी व्यापक लढ्याची हाक। संभाजीनगर औरंगाबाद येथे दिनांक 5 मार्च 2026 रोजी पार पडलेली संभाजी ब्रिगेडच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक ही केवळ संघटनात्मक कार्यक्रम नव्हता, तर राज्यातील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रश्नांवर भूमिका स्पष्ट करणारा एक विचार मंथनाचा विचार मंच ठरले। प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट शिवश्री मनोजदादा आखरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संघटनेच्या आगामी वाटचालीला दिशादर्शक आराखडा मांडण्यात आला। हॉटेल आदित्य येथे झालेल्या या बैठकीचे आयोजन संभाजी ब्रिगेडचे संभाजीनगर कार्यवाह शिवश्री रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत सुनियोजित पद्धतीने करण्यात आले होते। या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, संघटक सचिव डॉक्टर संदीप कडलक, प्रवक्ता सुदर्शन तारक, संतोष गाजरे यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेले पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रास्ताविकातून सुदर्शन तारक यांनी बैठकीच्या उद्देशांवर प्रकाश टाकत संघटनेच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली। बैठकीत मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोजदादा आखरे यांनी सध्याच्या आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करत राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष वेधले। भारत-अमेरिका व्यापार कराराचा संभाव्य परिणाम मका, सोयाबीन आणि कपाशी उत्पादक शेतकऱ्यांवर गंभीर स्वरूपात होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले। भारतीय कपाशीची मोठी बाजारपेठ मानला जाणारा बांगलादेश भविष्यात अमेरिकेकडून कपाशी आयात करू लागल्यास त्याचा मोठा आर्थिक फटका भारतीय शेतकऱ्यांना बसू शकतो। याचा परिणाम केवळ कृषी क्षेत्रापुरता मर्यादित न राहता ग्रामीण अर्थव्यवस्था आणि दुग्ध व्यवसायावरही होऊ शकतो, अशी गंभीर शक्यता त्यांनी व्यक्त केली। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे आणि त्यांच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवणे ही संघटनेची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले। संभाजी ब्रिगेड ही केवळ ऐतिहासिक व सामाजिक मुद्द्यावर काम करणारी संघटना नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रश्नांवर भूमिका घेणारी संघटना बनावी, असेही त्यांनी सांगितले। विद्यार्थ्यांच्या मूलभूत समस्या, शिक्षणातील असमानता आणि बेरोजगारी या प्रश्नांवर संघटनेने अधिक सक्रियपणे काम केले पाहिजे। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी जोडलेली युवा शक्ती संघटनेला नवसंजीवनी देऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात निर्माण होणारी जातीय ध्रुवीकरण ही चिंतेची बाब असल्याचे सांगत सामाजिक सलोखा टिकवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली। संघटनेची सामाजिक भूमिका कायम ठेवत भविष्यात राजकीय पातळीवरही प्रभावी भूमिका बजावण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यासाठी संघटनेतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक कामात अधिक सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले। संघटनेची ताकद वाढवण्यासाठी दर 3 महिन्यांनी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रदेश कार्यकारिणीच्या बैठका घेण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला। त्यामुळे संघटनेची ताकद, कार्यक्षमता आणि स्थानिक पातळीवरील कामाची दिशा समजण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले। तसेच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे आणि कॅडर कॅम्प आयोजित करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली। इतिहास आणि वर्तमान याची सांगड घालत समाजाला जागृत करण्याचे कार्य संघटनेने पुढे नेले पाहिजे, असे सांगताना त्यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले। 2004 पासून या स्मारकाची मागणी सुरू असूनही आजपर्यंत या प्रकल्पावर शेकडो कोटी रुपये खर्च होऊनही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही। ही बाब दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली। या प्रश्नावर राज्यभरातून शासनाला जाब विचारण्यासाठी निवेदन देणे, लक्षवेधी आंदोलने करणे आणि आवश्यकतेनुसार व्यापक आंदोलन उभारण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले। याचबरोबर राज्यातील शेतकरी आणि महिलांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी एप्रिल महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात शिवसन्मान जागर परिषद आयोजित करण्याचे नियोजनही त्यांनी जाहीर केले। या परिषदांच्या माध्यमातून सामाजिक जागर निर्माण करण्यासाठी किल्ले, पुरंदर ते मुंबई, मंत्रालय अशी पदयात्रा स्वरूपातील लॉग मार्च काढण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला। या बैठकीला राज्यातील तब्बल 26 जिल्ह्यांमधून जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत झालेल्या चर्चांमधून संभाजी ब्रिगेडची आगामी दिशा, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक बळकटी यांचा स्पष्ट संदेश कार्यकर्त्यांना मिळाल्याचे दिसून आले। एकंदरीत संभाजीनगर येथे झालेली ही बैठक संभाजी ब्रिगेडच्या संघटनात्मक वाटचालीस नवे बळ देणारी ठरली असून राज्यातील सामाजिक प्रश्नांवर अधिक व्यापक आणि प्रभावी भूमिका घेण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले।
याबद्दल संभाजी ब्रिगेडची राज्य कार्यकारिणीची बैठक आज छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाली. पुढील काळासाठी संभाजी ब्रिगेडची भूमिका या अनुषंगाने ठरलेली आहे. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सन्मानामध्ये आणि छत्रपती शिवरायांच्या सन्मानामध्ये महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येणार आहे. जे काही जाचक कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत, तसंच जे काय अमेरिकेसोबत भारताने केलेला करार जे काही शेतकऱ्यांच्या साठी त्या कराराच्या विरोधात आणि शेतकऱ्यांच्या सन्मानामध्ये शेतकरी जगला पाहिजे, टिकला पाहिजे यासाठी जी काय भूमिका आहे ती संभाजी ब्रिगेडने घेतलेली आहे आणि शिवसन्मानासाठी संभाजी ब्रिगेड अग्रेसर आहे. त्यामुळं छत्रपती शिवरायांचे शिवस्मारक राजभवनाजवळ व्हावं ही भूमिका संभाजी ब्रिगेडची आहे. जमिनीवर व्हावं ही भूमिका संभाजी ब्रिगेडची आहे. त्या भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड पुढची वाटचाल या 3 महिन्यामध्ये आणि त्या अनुषंगाने सगळा प्रोग्राम ब्ल्यूप्रिंट संभाजी ब्रिगेडची ठरलेली आहे. त्या पद्धतीनं पुढची वाटचाल सुरू आहे.